हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आपण देवाजवळ म्हणजे रोज देवघरामध्ये तांब्या पाणी भरून ठेवतो, तांब्या फुलपात्र त्याच्यावर झाकून. तर हे पाणी म्हणजे साधं पाणी राहत नाही. हे कोणाला म्हणजे लक्षात येत नाही, की आपण हे रोज सेवा केली पाहिजे. ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये किती बदल होतो, हे म्हणजे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. मग कोणी आज ठेवतं पाणी, कोणी उद्या ठेवतच नाही. कधी म्हणजे अर्धवट ठेवतं, कधी रिकामं ठेवतं तांब्या पेला. तसं न करता रोजच्या रोज आपल्याला पूजा झाल्यानंतर देवासाठी रोज ताजं पाणी भरून ठेवायचं आहे आणि तांब्या कधीही असा अर्धवट ठेवायचा नाही. तांब्या पूर्ण भरून त्याच्यावर फुलपात्र झाकून हे पाणी ठेवायचं आहे. रोज आपण पूजेच्या दिवशी म्हणजे पूजा झाल्यानंतर ताजं पाणी ठेवलं, की उद्या जेव्हा पूजा करताना ते पाणी आपण सगळ्यांनी घ्यायचं आहे तीर्थ म्हणून. कारण हे सकारात्मक ऊर्जेने तयार झालेलं पाणी असतं देवाजवळ ठेवलेलं आणि यानी म्हणजे आपल्या ज्या काही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते. जी काही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्या मनामध्ये जी काही वाईट विचार, जी काही आपल्याला बाधा वगैरे म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात जी घुसलेली आहे ती सुद्धा निघून जाते. बघा आणि सगळ्यांनी घरातल्यांनी तीर्थ म्हणून ते पाणी घ्यायचं आहे. लहान मुलं जे किरकिर करत असतील तर त्यांना सुद्धा हे तीर्थ म्हणून द्यायचं. तर हे कारण तीर्थ घेतल्याने त्यांची बुद्धी सुद्धा तलक होते. त्यांची जी काही पाठांतर होत नाही ते सुद्धा पाठांतर व्हायला लागेल. त्यांना म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती व्हायला लागेल. आणि घरामध्ये जी शांतता आहे ती जी किरकिर होते, भांडणं होतात घरांमध्ये काही-काही किरकिर असते, चालूच असते थोडी-थोडी. तर हे आपले तीर्थ घेतल्याने मनामधील वाईट विचार निघून जातात. सगळ्यांचेच विचार चांगले होतात आणि सकारात्मक ऊर्जा तयार झाली घरामध्ये, की मग घरात वातावरण सुद्धा प्रसन्न तयार होतं. आणि आपल्याला हे पाणी आपण सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं. बाकीचं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडून आपल्याला उंबऱ्यावर सुद्धा शिंपडायचं आहे. कारण उंबऱ्याच्या बाहेरूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते. तर ही नकारात्मक ऊर्जा ती पाणी शोषून घेते. त्यामुळे आपल्याला हे उंबऱ्यावर सुद्धा पाणी टाकायचं आहे आणि रोज आपल्याला नित्य नियम हे पाणी रोज आज ठेवायचं, उद्या तीर्थ म्हणून घ्यायचं. कारण एक रात्रभर, दिवसभर ठेवल्याने आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ही देवाजवळ पाणी राहिल्यामुळं पूर्ण देवाचं आपल्याला तीर्थ मिळायला लागतं. तर हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. कारण आपण रोज जर हे असं तीर्थ घेतलं, तर आपल्याला नक्कीच आपली कुठली बाधा आपल्या जवळ येणार नाही, नकारात्मक ऊर्जा आपल्या जवळ येणार नाही. त्यामुळे नित्यनियमाने घरातल्यांनी सगळ्यांनी हे तीर्थ म्हणून जर घेतलं, तर नक्कीच सगळ्यांमध्ये बदल होईल. सगळ्यांचे स्वभावात बदल होईल. जे काही आपल्या घरामध्ये अडी-अडचणी असेल, त्या सुद्धा निघून जातील आणि घरामधलं वातावरण प्रसन्न राहील. तर तुम्ही हे नक्की म्हणजे पाण्याचं ठेवून पाणी म्हणजे उपयोग करून पहा तुम्ही, की आपल्यासाठी खरंच किती म्हणजे आपलं पवित्र पाणी आपल्याला मिळतंय रोज तीर्थ म्हणून. आणि रोज आपल्याला म्हणजे हे शुद्ध पाणी तांब्या भरून अगदी ठेवायचं आहे. अर्धवट तांब्या बिलकुल ठेवायचा नाही आणि झाकूनच ठेवायचंय पाणी. कारण झाकून ठेवल्याने म्हणजे त्याच्यामधली कुठली नकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये जात नाही आणि शुद्ध लहरी पाणी तयार होतं आणि ते आपल्याला सुद्धा शुद्ध तीर्थ म्हणून मिळतं. तर ते पाणी झाकून ठेवायचं आहे. आणि आपले म्हणजे अगदी विश्वास, आदर ठेवून आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे. तर आपण जितकं विश्वासाने जर आपण ठेवलं, तर तितकं विश्वासाने तीर्थ म्हणून जर घेतलं, तर नक्कीच तुमच्या अडचणी, ज्या काही संकटे आलेली असतील, ते सुद्धा तुमच्यावरचे निघून जातील आणि आपल्याला त्यामध्ये यश यायला लागेल. आणि तुम्हाला एकदा जर तुम्ही सवय लागली ती तुम्हाला रोजची ही सेवेची, तर लहान-लहान मुलं जे घरात असतील, त्यांना सुद्धा रोज तीर्थ घ्यायची सवय लागेल. आणि आपण बाहेर जाताना सुद्धा तीर्थ घेतल्याशिवाय जायचं नाही. कारण जेव्हा आपण हे तीर्थ घेऊन बाहेर जातो, तेव्हा आपल्यावर म्हणजे एक सुरक्षा कवच तयार होतं. जी काही बाहेर आता आपण म्हणतो बाहेरचं वातावरण बरोबर राहिलं नाही. कुठं काही अडचणी येतात, कुठं कोणी कुठली पण अडचण म्हणजे संकट येऊ शकतं आपल्यावर. तर जेव्हा आपण हे तीर्थ घेतो, तर तेव्हा आपल्याला म्हणजे देवांचं सुरक्षा कवच तयार होतं. त्याच्यामुळे नित्य नियमाने आपण बाहेर जाताना हे देवाचं तीर्थ घेऊनच बाहेर जायचं आहे. लहान मुलांना सुद्धा रोज तशीच सवय लावायची, की रोज तीर्थ घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही. तर हीच म्हणजे अगदी छोटी सेवा आहे, पण अगदी प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की ही सेवा करून बघा. तुमच्यात बदल जाणवेल. मुलांमध्ये सुद्धा जी काही तुम्ही मुलं किरकिर करतात, लहान मुलं ती सुद्धा शांत व्हायला लागतील. अभ्यासात तल्लख बुद्धी राहील त्यांची. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करत राहायची रोजचं नित्यनेमाने आणि ही जर सेवा केली, की तुम्हाला घरामध्ये फरक जाणवायला लागेल. जी काही घरामध्ये किरकिर होत होती, ती सुद्धा किरकिर म्हणजे थांबून जाते, शांतता येते, घरात प्रसन्न वातावरण होते. तर ही छोटीतली छोटी सेवा तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं Facebook पेज फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.